हॅलो गाईज, आज तुम्ही बघितलंच असेल की पूर्ण म्हणजे आज नाही, काल किंवा परवा काल पण नाही, परवापर्यंत किती पाऊस होता. पण इवन महाराष्ट्राच्या स्टेट्समध्ये पण पाऊस पडतो आहे. हे बघा, पूर्ण माती झालं आहे, पूर्ण चिखल झालं आहे, तरी मी विदाऊट चप्पल फिरतोय तरी मी काय नाही, गावातच आलो आहे मी. सो मला काय टेन्शन आहे. वा कोंबडा, सीधा कोंबडा. मला काय करायचं, कोंबड्यांचं घर आहे आणि पूर्ण बॅक साईड आहे घराची, ही फुल बॅक साईड आहे घराची. आणि नंतर इथे केळाचं झाड, म्हणजे झाडं तर खूप आहे. इवन गावात आले तरी झाड तर भेटणारच आपल्याला. एक झाड असं नाही की गावात आले ना झाड दिसलं. पुढे झालं पूर्ण गाड्या बिड्या, म्हणजे असं मॉडर्न लाईफ जास्ती नसते तिथे. त्याच्यामध्ये कार्स एकदम, ते झाडं, तसे टोपल्या बिपल्या अशा काय दिसतात. पण तेवढं पण नाही, म्हणजे ॲटलीस्ट झाडं आहेत. म्हणजे असं वाटते की असं गावात आल्यासारखं असं वाटते. पण मी ॲक्च्युली बॅक साईडलाच व्हिडिओ बनवतो सगळे, आलं तर, नाही तर इथे बनवतो. हे बघा, इथे या साईडला बनवतो व्हिडिओज. जर मला बनवायचे असतील नंतर. इथे बघा, मला भीती वाटते इथे चालायला, कारण की इथे ॲन्ट्स आहेत म्हणून. इथे खूप ॲन्ट्स आहेत, हे फिरायला थोडी भीती वाटते. आणि ते पण लालवाले, असं पण नाही की काय, इथे जरा सेफ वाटते. नंतर सगळं इथे काय बोलणार, सगळं कापायचं, लाकडं बिकडं, इथे आंघोळ करू शकतात अजून एक माणूस. इथे सगळं चूल. इथे तर मी बोलत होतो की रेंजबद्दल, तर परत आपण मुद्द्यावर जाऊ. आपण रेनवरून डायरेक्ट विलेजवरती आले. वा, म्हणजे टॉपिक चेंज करायचं, तर परत आपण जाऊया रेनवरती. सो मी काय बोलत होतो की पूर्ण स्टेट्समध्ये पण रेन पडत असं मी बघितलं नाही, पण मुंबईमध्ये जी रेन पडत आहे ती आपण बोलू नाही शकत. म्हणजे खूप हे बनलं असेल, म्हणजे पूर्ण क्लाउडी आहे. आणि इकडे तर बघा पूर्ण सनी आहे वेदर. बघा, झाड आहे म्हणून तुम्हाला दिसत नसेल, पण पूर्ण वेदर सनी आहे. म्हणजे असं पूर्ण गरम होतं पूर्ण. म्हणजे तुम्ही साधी थोडा वेळ चहा पण ठेवा. एक्झाम्पल चहा देतो, आणि खरंच मी ट्राय करून बघितलं आहे आणि झालं आहे पण हे. म्हणजे मी पूर्ण लिटरली 2 तासात तो चहा पूर्ण गरम चहा झाला, एकदम गॅसवरचा. म्हणजे वाफा पण नाही, पण नॉर्मल पिण्या एवढा तर गरम झाला होता तो. किती थंड झाला होता तो चहा, आणि तो गरम झाला पिण्यापुरतासारखा. हे झालं आहे गावात. पाऊस पडूनसुद्धा काल का परवा पाऊस पडला नाही झालं, असं आहे. सो हे खूप तिथे. आणि एक वेगळंच घर आहे, माझ्या फ्रेंड्सचं आहे तिथे, पण मी जास्ती तिथे जात नाही माझ्या फ्रेंड्स असूनसुद्धा. तो इथे एवढं झालं. आणि तरीही दादरला 2-3 दिवस पाऊस थांबलेला. हां, तर तिथे तरीही पूर्ण काळं असं वाटते की पाऊस असा 2 मिनटापूर्वी येऊन गेला आहे, किंवा पूर्ण असं चिखल भरल्यात कितीतरी. आणि ह्याच्यापेक्षा जास्ती, म्हणजे तुम्ही पाय टाकतील ना, एवढा पाय तरी तुमचा खाली जाईल आतमध्ये. ॲटली एवढं तरी होईल. तर असं जर तुम्ही बोला तलावात, म्हणजे असं तलावाकडे तर सोडूनच द्या, साधं मातीत तरी पाय टाकतील ना, असं एवढा पाय जाईल तुमचा. आणि इथे बघा, मी असं तरी केलं तरी जास्ती जात नाही. त्या छापे येतात पायाला, पूर्ण घाण लागले त्याने. तर असं झालं. आणि मुंबईमध्ये आता पण खूप जोरात पाऊस पडतो, म्हणजे आता माझं गाव आहे बोईसर अक्करपट्टी, म्हणजे 5 मार्ग. बोईसर अक्करपट्टी 5 मार्ग बोलतात ना, ते 5 मार्गाच्या जवळ आहे. तेच गावात मी राहतो. तिथे बोलतात ना BRC कॉलनी, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, तिथे आहे ना. तिकडेच, म्हणजे 1-2 किलोमीटरचा डिफरन्स असेल फक्त, तेवढंच, जास्ती नाही. प्लस इथे टायर्स पडले आहेत खूप सारे. वाव, इथे जास्ती आहेत. काय इथे चप्पल टाकल्यात बॅगकाम करायला, पण बघा ना चप्पलाची हालत बघा, एवढे घाण झालेत, कोण करणार आहे. सो आता हे वरचा माळा. तर आता रेनबद्दल काय बोलणार, ती पूर्ण
आणि इथे वेगळं घर इथे आम्ही खेळायला वापरतो. म्हणजे इथे काका आहेत, तिथे आम्हाला खेळून देतात ते पूर्ण तिकडचं घर तुम्ही एक सुद्धा हो काहीतरी असं जाताना वाटलं एकदम हॉरर मुवमेंट. आणि इथे खूप सारे हॉरर म्हणजे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात. हे मी खरं बोलते. तुम्हाला मी व्हिडिओ पाठवला असेल माझ्या चॅनलवरतीच, हॉन्टेड हाऊस. आणि जिथे आम्ही खेळतो ते दोन्ही हाऊस सेम आहेत. आणि दोन्ही हाऊस ते सेम आहेत. आणि हेच हॉन्टेड हाऊस आणि इथेच आम्ही खेळतो. आणि कारण की इथे आम्ही का खेळतो, कारण की आम्हाला तिथे खूप सारे म्हणजे असे गोष्टी भेटल्या आहेत. म्हणजे असं दगड पडलेले किंवा सोन्याचा तुकडा, मेमरी कार्ड, लॅपटॉपचे की असतात ते पडलेले आहेत. त्याच्यानंतर माऊस बटन, ग्लोव्ज, सागर गोटे. जर तुम्हाला माहिती असेल, एक असं क्ले टाईप असतो, म्हणजे ग्रे क्ले बनतो ना, तसा असं गोळा केल्यावर कसा बनतो तसं एक टाईप असतं. त्याच्यामध्ये हे वाजते काहीतरी खुळखुळा टाईप असं वाजते. छोटंसं असतं, एकदम कानाला लावून करावं लागते ते. हां, असं तिथे आम्हाला ते भेटलेलं असं काही ट्रेजर घ्यायचे, पण आम्ही तिथे खेळतात, नाही तर आम्ही खेळले नसते तिथे. इथे बघा तेच हे बघू शकता. हे पण त्याचे पण हे मी उचलू का? हे बघा, हे आहे. तर या व्हिडिओला आता आपण इथेच एंड करूया. मला कसं वाटत नाही आता मी काय बोलावं असं वाटते. म्हणजे काय बोलू शकतो आता मी, म्हणून साईड दाखवल्या. चला एक गोष्ट बोलूनच टाकतो व्हिडिओला, आता येईन नको, अजून थोडा वेळ ठेवूया, 5-10 मिनटं. हे बघा, हा आहे आमचा माळा. ही माळ्याची बॅकसाईड, ही पूर्ण घराची बॅकसाईड आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण घराची फुल होमची बॅकसाईड आहे. आणि इथे नॉर्मली सगळ्या घराची बॅकच साईड, म्हणजे या घराची बॅकसाईड, त्या घराची बॅकसाईड, त्या घराची बॅकसाईड, तिथे घरात त्या घराची पण बॅकसाईड. म्हणजे नॉर्मली या साईडला तर सगळ्या घराची बॅकसाईडच आहे, सगळ्या घराची बॅकसाईड आहे. आणि नंतर इथे सांगू, इथे ना खूप सारे म्हणजे इथे आम्ही जात नाही जास्ती, कारण की तिकडचे येतात आणि त्यांच्यासोबत आम्ही खेळतो नाही. तिकडचा पण एक आहे, तो पण खूप म्हणजे घाणेरडा बोलतो आहे. तिकडचा तो पूर्ण डाकू मंगलसिंग आहे, तो डाकू मंगलसिंग. आणि म्हणजे त्यांचा काही भरोसा नाही, काय बोलले सांगून टाकतो दुसऱ्याला. आणि म्हणजे एवढा मस्ती करतो ना माणसाची, की माणूस तिच्यासोबत दुसऱ्या दिवशी खेळायला येणार नाही, एवढी मस्ती करतो. आणि माझा अजून एक फ्रेंड आहे तिथे. आणि ना इथे एक दुकान भेटत नाही, फक्त 2 दुकान आहेत पूर्ण गाव. म्हणजे या एरियामध्ये पूर्ण फक्त 2 दुकान आहेत. एक आहे खाण्याचं आणि थोडं स्टेशनरीज, एक आहे चिकनचं, बस. ह्याच्यापेक्षा जास्ती काहीच नाही आहे, काय नाही जास्ती. तो एक तुम्हाला मी गोष्ट दाखवणार होतो, ती म्हणजे ते मांजरीचे पिल्लं आम्ही बॉर्न झालेले इथे आम्ही एक मांजरीला पाळतो. तिकडची ती रशी आम्ही सोडली होती, की बघ तिकडे दिसतं तुम्हाला, तिथे आम्ही बांधतो. बघा दाखवतो, हे बघा, इथे आम्ही त्या मांजरीला बांधतो आणि ती तिथे मस्त खेळत राहते. तिच्यासाठी आम्ही काय आणलं होतं ते तुम्हाला मी नेक्स्ट किंवा व्हिडिओमध्ये दाखवेल. तर त्याला आपण सोडून देऊया. आणि आपण म्हणजे जे मांजरीचे पिल्लं असते तिथे गेलेले, त्या साईडला गेलेले, खेळता मी त्यांना असा बॉल मारला मी, तर तिथे गेला, ते बॉलला आणत तिथे आणली. छोटा बॉल आहे एकदम, एवढा काय करतो, एवढा बॉल आहे. तर मांजरीचं तोंड किती असतं, एवढंच असतं थोडं. तर अजून तरी ते काय, ठीक आहे. हॅलो बाय. आपण इथे या व्हिडिओला एंड करू. बाय, नमस्कार, जय हिंद.